मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी। बघा इथं साबुदाणा भिजवलेला आहे। त्याच्यात आता थोडंसं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। बघा खिचडी करण्यासाठी इथं मी 1 चमचा मोठा चमचा तूप घातलेला आहे। त्याच्यात या 4-5 मिरच्या घालायच्या आहेत आणि चांगल्या भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या चांगल्या तेलात फ्राय झाल्या की 1 मोठा बटाटा स्लाइस करून ह्याच्यात तळून घ्यायचा आहे। तळून झाल्यावर ह्याच्यात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून हलवून घ्यायचा। शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यावर ह्याच्यात साबुदाणा हा घालायचा आहे आणि चांगला हलवून घ्यायचा आहे। सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता 5 मिनिटं साबुदाणा झाकून ठेवायचा आहे। 5 मिनिटं झाकून ठेवल्यावर हे बघा असं छान अशी मऊ मऊ मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी अशी तयार होते। हे बघा अशी छान अशी हे बघा मी प्लेटिंग केलेलं आहे। हे बघा मऊ लुसलुशीत आणि मोकळी मोकळी झालेली आहे। तर साबुदाणा खिचडीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि माझे 3 लॉंग व्हिडिओ आहेत साबुदाणा खिचडीचे, ते मी शौर्याज क्लाउड किचनवर अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही लॉंग व्हिडिओ हवे असतील तर ते तुम्ही जाऊन तिथं बघू शकता। आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या शौर्याज क्लाउड किचन चॅनलला। धन्यवाद।